नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीने आपल्यापर्यंत पोहोचावी, जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा या हेतूने चॅनल बी च्या वतीने सादर करत आहोत 7:12च्या बातम्या। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा। पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मयूर पेट्रोल पंप आणि कागल इथं 2 वेगवेगळे अपघात झाले। या अपघातात मोटरसायकलस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले। आज सकाळी 9 आणि 9:30 वाजता हे अपघात झाले। पुण्याहून बेळगावच्या दिशेने चाललेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक महामार्गावरील दुभाजकावर जाऊन थांबला। पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मयूर पेट्रोल पंपासमोर सकाळी 9 वाजता हा अपघात झाला। मयूर पेट्रोल पंपासमोर धोकादायक वळण आहे। या वळणावर ट्रक आला असताना चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटला, त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला लावलेल्या लोखंडी सुरक्षा पट्ट्या तोडून महामार्गावरील दुभाजकावर जाऊन थांबला। महामार्गावर सकाळी वाहनांची मोठी गर्दी असते, मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। त्यानंतर महामार्गावर कागल इथं मोटरसायकल आणि केएमटी बस यांच्यात अपघात झाला। मोटरसायकल स्वारानं समोरील मोटरसायकलीला ठोकरलं, त्यामुळे तोल गेल्यानं पुढील दुचाकीस्वार महामार्गावर कोसळला। त्याचवेळी तिथून चाललेल्या केएमटी बसच्या पुढील चाकाखाली मोटरसायकल सापडली। सकाळी 9:30 वाजता कागल पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला। अपघातात मोटरसायकल स्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले। पन्हाळा तालुक्यातील अमृतनगर ते हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गाव दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे। पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्याच्या सीमेवर असलेल्या 2 गावांना जोडणारा रस्ता खड्ड्यात गेल्याने दोन्ही तालुक्यातील वाहनधारक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पन्हाळा तालुक्यातील अमृतनगर आणि हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी या दोन्ही गावादरम्यान असलेल्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य आहे। निलेवाडी गाव वारणा नदीच्या काठावर वसलेलं असून दरवर्षी या गावाला महापुराचा तडाखा बसतो, त्यातून रस्ते खराब होत असतात। मात्र या रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम प्रशासनाकडून वेळोवेळी केलं जात नाही। हा रस्ता पुढे सांगली जिल्ह्यातील ऐतवडे आणि कुरळप या गावांना मिळतो, त्यामुळे हा रस्ता 2 जिल्ह्यांना जोडणारा असूनही प्रशासनाचं या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी अक्षरशः वैतागले आहेत। या मार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ आणि प्रवासी करतायत। गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला। त्यामध्ये एकूण 17 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं। त्यापैकी 9 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यात। निवडणूक अधिकारी आनंद चव्हाण यांनी हे आरक्षण जाहीर केलं। गारगोटी ग्रामपंचायतीची मुदत 28 जून रोजी संपत असून आगामी निवडणुकीसाठी गारगोटी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आज सकाळी 11च्या सुमारास आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला। यावेळी 6 प्रभागातील 17 जागांचं आरक्षण काढण्यात आलं। जाहीर झालेलं आरक्षण असं: एकूण 6 प्रभागांसाठी 17 सदस्य संख्या असून प्रभाग क्रमांक 1 मधील 3 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण अशा गटासाठी राखीव आहेत। प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण गटासाठी आरक्षण पडलंय। प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी तर 1 जागा सर्वसाधारण गटासाठी। तसंच प्रभाग क्रमांक 4 मध्ये 2 जागा सर्वसाधारण स्त्री तर 1 जागा सर्वसाधारण गटासाठी आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण गटासाठी आरक्षण आहे।
तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासवर्ग, प्रवर्ग स्त्री आणि सर्वसाधारण स्त्री गटासाठी प्रत्येकी 1 जागा राखीव आहे. एकूणच आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 2, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 4 जागा तर तब्बल 9 जागा महिलांसाठी आरक्षित झालेत. यावेळी अप्पर तहसीलदार विकास बिंकड, निवासी नायब तहसीलदार डॉक्टर सुशांत कांबळे, तलाठी राजन शिंदे, राहुल बनगर, ग्रामविकास अधिकारी संभाजी पाटील, सरपंच संदेश भोपळे, सदस्य प्रकाश वासकर, बजरंग कुरळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पतंजली योग समिती, योग विद्याधाम आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीनं पाडळी खुर्दमध्ये मोफत योग प्राणायाम शिबिर घेण्यात आलं. या शिबिराचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी व्याधीमुक्त होण्यासाठी नियमित योगाचा मोठा फायदा झाल्याचं शिबिरार्थींनी सांगितलं. करवीर तालुक्यातील पाडळी खुर्दमध्ये प्रशिक्षक अशोक पालकर यांच्या पुढाकारानं गेल्या काही वर्षापासून योग प्राणायाम शिबिर आणि हास्य क्लब चालवला जातो. जागतिक योग दिनाचं औचित्य साधून 7 दिवसाचं मोफत योग प्राणायाम शिबिर घेण्यात आलं. या शिबिराला बालिंगा, पाडळी, कुडित्रे, फुलेवाडी, नागदेववाडी, दोनवडे, जिल्हा परिषद कॉलनी या परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशिक्षक अशोक पालकर, बी.डी. पाटील आणि संजय पवार यांनी नागरिकांना योगाचं प्रशिक्षण दिलं. या प्रशिक्षण शिबिराची सांगता नुकतीच झाली. बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी यांच्या हस्ते योग शिबिर पूर्ण करणाऱ्या नागरिकांचा गौरव करण्यात आला. तसंच प्रशिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. योग नियमितपणे केल्यामुळं मधुमेहासारखी व्याधी किंवा स्नायूमध्ये आलेली कमजोरी दूर झाली आहे. केवळ योगमुळेच आपण व्याधीमुक्त झाल्याचं संजय कानकेकर आणि संजय पाटील यांनी सांगितलं. शुगरचा प्रॉब्लेम कमी होण्यासाठी मंडूकासन फार उपयुक्त आहे आणि प्राणायाम 4 प्रकार, कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम आणि भ्रामरी ही प्राणायाम इथं किमान आम्ही 20 मिनिटं रोज करतोय आणि त्याचा इफेक्टच माझ्या शरीरावर चांगला झाला. पूर्वी एकदम तब्येत सगळी बिघडलेली होती, कंबर पाठ दुखत होती, मिस्त्रीकाम करू शकत नव्हतो. आता मिस्त्रीकाम परत आणि करायला चालू केलेलं आहे. योगाचे म्हणजे भरपूर फायदे झालेले आहेत. डॉक्टर पण भरपूर झाले, उपयोग झालेला नव्हता. यावेळी विश्वजित पाटील, संजय पाटील, आनंदा कांबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. गडिंग्लजमधील जागृती हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी योगाच्या उपयुक्ततेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आणि योगाची प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली. गडिंग्लजच्या जागृती हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला. योग शिक्षक संपत सावंत यांनी योगाच्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन केलं. योग हा समृद्ध आयुष्याची गुरुकिल्ली आहे. योग ही भारतानं जगाला दिलेली अमूल्य देणगी असून भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य घटक आहे. योगमुळं अंतर्मनातून आनंद, शांती, स्वास्थ्य आणि नवचैतन्य निर्माण होतं. योगाभ्यासानं केवळ शरीर नाही तर मन देखील निरोगी ठेवतं. शिस्तबद्ध जीवन जगण्याची ताकद योगमध्ये असून प्रत्येकानं योग साधना केली पाहिजे असं प्रतिपादन योग शिक्षक सावंत यांनी केलं. त्यानंतर जागृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिकं सादर केली. इचलकरंजी इथं वखारबाग परिसरात जुन्या कब्रस्तानातील 5 झाडं विना परवाना तोडली होती. या प्रकरणी चांद तारा मस्जिद सुन्नत जमातचे अध्यक्ष फैयाज गैबान यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महापालिकेनं गुन्हा दाखल केलाय. इचलकरंजीतील वखारबाग परिसरात जुनं कब्रस्तान आहे. या ठिकाणी विविध जातीची 5 झाडं विनापरवाना तोडल्याची तक्रार महापालिकेच्या उद्यान विभागाकडे प्राप्त झाली होती. त्या अनुषंगानं प्रशासनानं प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता ती 5 झाडं महापालिकेची परवानगी न घेता तोडल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे सहाय्यक आयुक्त केतन गुजर यांनी 12 जून रोजी दंडात्मक नोटीस जारी केली. त्यामध्ये झाडं तोडल्याप्रकरणी 5,11,000 रुपये दंड भरण्याची नोटीस दिली होती. तसंच दंडाची रक्कम 7 दिवसात भरली नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला होता. मात्र मुदतीत दंड भरला नसल्यानं चांद तारा मस्जिद सुन्नत जमातचे अध्यक्ष फैयाज गैबान यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. निवडणूक आयोगानं छायाचित्रासह मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केलाय. त्यामुळे सर्व नवीन आणि पात्र मतदारांनी ऑनलाईन संकेतस्थळावर वोटर हेल्पलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं विहित नमुन्यातील अर्ज भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदार नोंदणी करावी असं आवाहन प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांनी इचलकरंजीतील पत्रकार परिषदेत केलं.
निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांनी पत्रकार परिषद घेतली. पुनर्निरीक्षण कार्यक्रमानुसार एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 17 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत दावे हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. दाखल झालेले दावे हरकती निकाली काढल्यानंतर जानेवारी महिन्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणं, नाव वगळणं, पत्ता बदलणं यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे आवश्यक फॉर्म भरून द्यावेत. मतदार यादीतील दुबार, स्थलांतरित, मयत मतदारांची नावं वगळण्याची कार्यवाहीही करण्यात येणार आहे. सर्व नवीन आणि पात्र मतदारांना ऑनलाईन पद्धतीनं संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाईनवर नाव नोंदवता येईल. तसंच ऑफलाईन पद्धतीनं विहित नमुन्यातील अर्ज भरून मतदार नोंदणी करता येईल, असं प्रांताधिकारी बर्डे चौगुले यांनी सांगितलं. यावेळी अप्पर तहसीलदार मनोज कुमार ऐतवडे उपस्थित होते. शरीर ही आपली संपत्ती आहे. ही संपत्ती जपायची असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यानं नियमित योग करावा. योगमुळे आपलं शरीर तंदुरुस्त आणि निरोगी बनतं, असा सल्ला राधानगरी तालुक्यातील विद्यामंदिर घोटवडे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कुसाळे यांनी दिला. शाळेमध्ये योग प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक सादरीकरणावेळी ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथल्या विद्यामंदिर शाळेमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाला. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कुसाळे यांनी योगाचं महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. शरीराच्या वेगवेगळ्या कसरती तसंच योगासनाची प्रात्यक्षिकं सादर करत विद्यार्थ्यांच्याकडून योगासनं करून घेतली. त्यामध्ये ताडासन, भुजंगासन, शवासन, सेतुबंधासन अशी विविध आसनं विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक आणि शिक्षक सहभागी झाले होते. प्राथमिक शिक्षण व्यवस्थेमध्ये मोबाईल फोनची गरज नाही. मोबाईलच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होत असून विद्यार्थ्यांनी या मोहजालापासून लांब राहावं, ज्ञानाचं जास्तीत जास्त आकलन करून स्वतःची बौद्धिक क्षमता वाढवावी, असं आवाहन महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केलं. हातकणंगले तालुक्यातील नेज इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील नेज इथल्या परमपूज्य साध्वी उदयप्रभा श्रीजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयाच्या वतीनं आदर्श विद्यार्थिनी, आदर्श विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. शाळेतील स्मार्ट बोर्डचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामध्ये मोबाईलची गरज नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वी पर्यंत मोबाईलच्या मोहजालापासून दूर राहावं आणि पालकांनीही लक्ष ठेवून मुलांना उत्तम दर्जाचं शालेय ज्ञान कसं मिळेल याकडे लक्ष द्यावं, असं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितलं. तर आदर्श विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि आदर्श शिक्षक निवडताना त्यांच्या 2 वर्षातील कामांचा आढावा घेण्यात आलाय, असं मिलिंद शहा म्हणाले. त्यानंतर स्वर्गीय रमणलाल भिकचंद शहा स्मृती आदर्श विद्यार्थिनी म्हणून अनुष्का उपाध्ये, आदर्श विद्यार्थी म्हणून प्रथमेश कुंडले यांना तर आदर्श शिक्षिका म्हणून रुपाली पाटील यांची निवड जाहीर केली. अनुष्का उपाध्ये आणि प्रथमेश कुंडले यांना रोख 45,000 रुपये आणि गौरवचिन्ह, तर आदर्श शिक्षिका रुपाली पाटील यांना रोख 36,000 रुपये आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. तर 10वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. सहाय्यक जिल्हाधिकारी सुहास गाडे, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र शहा, जितेंद्र शहा, अतुल शहा, अनुष्का उपाध्ये, प्रथमेश कुंडले यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला मनीष शहा, अमिताभ मेहता, डॉक्टर सुनील शहा, शीतल खिचडे, तानाजी चव्हाण यांच्यासह पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सामाजिक कार्यात रोटरीनं आंतरराष्ट्रीय चळवळ निर्माण केली. इचलकरंजीतील रोटरी क्लबचं सामाजिक कार्य प्रशंसनीय आहे. कागलमधील छत्रपती शाहू समूहाच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था आणि रोटरी क्लबचं नातं दृढ करण्याचा मनोदय शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनी देवी घाटगे यांनी व्यक्त केला. इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. इचलकरंजीतील रोटरी क्लबच्या वतीनं यावर्षीचा रोटरी व्यावसायिक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. रोटरी क्लबचे अध्यक्ष सत्यनारायण धूत आणि समिती अध्यक्ष मनीष मुनोत यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. रोटरीचे उपप्रांतपाल डॉक्टर प्रशांत कांबळे यांनी रोटरीच्या उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना प्रशासकीय सेवा, महिला बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुजाता कुलकर्णी यांना वैद्यकीय सेवा, अतुल बावणे यांना वस्त्रोद्योजक, पर्यावरणपूरक उद्योजक म्हणून अनिल मालाणी आणि शैक्षणिक सामाजिक
संघटना गटातून पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांना गौरवण्यात आलं. या पुरस्कारामुळे कामाची ऊर्जा मिळाली असून भविष्यात जोमानं कार्यरत राहू अशी ग्वाही पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी दिली. यावेळी रोटरीच्या ॲक्शन बुलेटिनचंही प्रकाशन करण्यात आलं. सुहासिनी देवी घाटगे यांनी रोटरी क्लब आणि छत्रपती शाहू समूह यांचं नातं अधिक दृढ करण्याचा मनोदय व्यक्त केला. कार्यक्रमाला रोटरीचे सचिव प्रकाश गौड, रोटरीच्या अध्यक्षा पुष्पा धूत, विजयश्री गौड, विक्रम बुचडे, शुभांगी माळी, मनाली मुनोत यांच्यासह रोटरीचे सदस्य, उद्योजक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज पन्हाळा तालुक्यातील विविध संस्थांमध्ये योग प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. माळवाडी कोतोलीमधील श्रीपतराव चौगुले महाविद्यालय आणि वाघवे इथल्या श्री योगी प्रभुनाथ महाराज माध्यमिक विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योगबद्दल माहिती देऊन प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. आजचा योग दिन ग्रामीण भागात उत्साही वातावरणात साजरा झाला. कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात तसंच वाघवे इथल्या श्री योगी प्रभुनाथ माध्यमिक विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. योग दिनाची सुरुवात राष्ट्रगीत आणि प्रार्थनेनं झाली. विद्यार्थ्यांना योग दिनाचं महत्त्व सांगताना योगाची भारतीय परंपरा आणि जागतिक योग दिन, विद्यार्थी जीवनात योगाचं महत्त्व, योगाचे प्रकार आणि योगासनं याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर शाळेच्या मैदानात योगासनाची प्रात्यक्षिकं सादर झाली. यावेळी शिवाजीराव पाटील, वाघवे शाळेचे मुख्याध्यापक PS पाटील, धनाजी सुतार, AG देशमुख, SS लवटे उपस्थित होते. भोगावती सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यानं कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणं गरजेचं आहे. बिनविरोधच्या प्रस्तावाला शिवसेना ठाकरे गटाची संमती आहे. बिनविरोधसाठी सन्मानजनक तोडगा निघाल्यास शिवसेना सशर्त पाठिंबा देईल, अन्यथा सर्व जागांसाठी ठाकरे गट उमेदवार उभे करेल अशी माहिती शिवसेनेचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भोगावती इथं ही पत्रकार परिषद झाली. भोगावती साखर कारखाना निवडणुकीचे पडघम सुरू झालेत. कारखाना परिसरात बिनविरोध निवडणुकीची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं भोगावतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्यात आली. बाबा पाटील आणि भरत आमटे यांनी भोगावती कारखाना बचावसाठी ठाकरे गट प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं. तर भोगावती कारखाना वाचवणं हे शिवसेनेचं एकमेव उद्दिष्ट असल्याचं सांगून सध्या सभासदांना साखर, कामगारांना पगार यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी या मागणीला आपला पाठिंबा आहे. मात्र सन्मानजनक तोडगा निघाला नाही तर कारखान्याला स्वतंत्र पॅनेल उभं करू असा इशारा पाटील यांनी दिला. पत्रकार परिषदेला डॉक्टर विलास सरावणे, बाबा पाटील, रामचंद्र कुंभार, भरत आमटे, अक्षय चरापले, संभाजी पाटील, शिवाजी पाटील, सखाराम पाटील, दीपक पोवार यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कुरुंदवाड अनवडी पुलाजवळ पंचगंगा नदीपात्राला जलपर्णीचा विळखा बसलाय. नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जलपर्णी हटाव मोहीम सुरू असली तरी जलपर्णी हटली नसल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पात्रातील जलपर्णी पूर्णपणे हटवण्यासाठी नगरपालिकेनं व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज आहे. कुरुंदवाड अनवडी पंचगंगा नदीपात्राला जलपर्णीचा विळखा बसलाय. कुरुंदवाड बहिरेवाडी पुलापासून ते अनवडी पुलापर्यंतचं पात्र जलपर्णीनं व्यापलंय. कुरुंदवाड नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जलपर्णी हटाव मोहीम सुरू आहे. मात्र ही मोहीम अपुरी पडतीये. नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. त्यातच जलपर्णीमुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. याबाबत आमचे शिरोळ तालुका प्रतिनिधी रमेश सुतार यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट. शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा घट्ट बसला आहे. आता आपण बघू शकताय की अनोडी बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीचं पात्र पूर्णपणे जलपर्णीने व्यापलं आहे. जलपर्णीबरोबर नदीचं पात्र कमी झाल्यामुळे नदी पंचगंगा आहे की गटारगंगा आहे अशी अवस्था पंचगंगा नदीची झाली आहे. एकंदरीत नगरपालिका प्रशासनाच्या वतीने JCBद्वारे पंचगंगा नदीपात्रातील जलपर्णी हटावून मोहीम सुरू आहे. तरी देखील ही मोहीम तोगडी पडत आहे का अशी अवस्था ही होत आहे. एकंदरीत पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आणि प्रशासन नेमकं जलपर्णी हटाव युद्धपातळी मोहीम केव्हा घेणार असा प्रश्न निर्माण होत आहे. B न्यूजसाठी 7/12 बातमीपत्रासाठी शिरोळहून रमेश सुतार.
शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांना सरकारी योजनांची माहिती मिळावी यासाठी शासनाच्या वतीनं प्रत्येक गावात पथनाट्य सादर करण्यात आले। या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला। राज्य शासनानं शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केलाय। त्यातील शासकीय योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी पथनाट्याचा आधार घेतला जातोय। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर, बांबवडे, आंबा, डोणोली, सरूड, करंजफेण, भेडसगाव, तुरुकवाडी, शाहूवाडी या ठिकाणी सरकारी योजनांची माहिती सांगत पथनाट्य सादर झाली। तसंच सरकारी योजनांची माहिती पुस्तिका वाटण्यात आली। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख विजयसिंह देसाई, आनंदा अस्वले, अमोल नांगरे, सुरेश कुरव, संदीप आमदार तुकाराम चौगुले यांच्यासह सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।